नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम थोडीशी वेगळी पद्धत आहे। मेथीचे पराठे भरपूर जण खाल्लेले असतील। आता थंडी आहे तर बरेच भाज्या येतात, पालक, मेथी, मुळा वगैरे। तर मेथीचं सीजन आहे। तुम्ही पालकचे पराठे खाल्लात, मेथीचे पराठे खाल्लात, तसेच आज मी पालकचे पकोडे बनवणार आहे। पालकचे पकोडे पण बरेच जण बनवतात, पण मी थोडीशी वेगळी ट्रिक वापरणार आहे यात, जेणेकरून आपले मेथीचे पकोडे हे एकदम कुरकुरीत बनतील। त्यासाठी साहित्य लागणार आहे। इथे 1 वाटीभर कोथिंबीर आहे घेतलेली, चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली। 200 ते 300 ग्राम 250 ग्राम मेथी आहे, जी की स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतलेली आहे। 4 तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घ्या, 1 इंच आलं, 1 चम्मच ओवा, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच हळद, पाव चम्मच खायचा सोडा आणि अर्धी वाटीने 1 चमचा पोहे घातल्यामुळे एकदम चवदार एकदम कुरकुरीत बनतात, त्यामुळे पोहे यूज करणार आहे मी। आणि हे आहे बेसनचं पीठ, 1 ते 1.5 वाटी बेसनचं पीठ आहे। यात मी मेथीचं प्रमाण जास्त यूज करते, कारण मुलांनाही भरपूर प्रमाणात भाज्या खाल्ल्या जातील त्यामुळे। तर व्हिडिओ नक्की पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग बनवायला घेऊया मेथीचे पराठे। प्रथम आपण या बेसनमध्ये हे जे ओवा, मीठ, परत हळद आणि खायचा सोडा आहे ते मी मिक्स करणार आहे। आणि मिक्सरच्या जारमध्ये ही पोहे, हिरवी मिरची आणि आलं हे मिक्स करून वाटून घेणार आहे। तर याला मी वाटून घेते आता। तर हे वाटून घेतलेलं आहे मी। तुम्ही नुसते सेपरेट पोहे आणि परत मिरची आणि आलं जरी वाटला तरी चालेल। पोहे मी भिजवलेले नव्हते, कोरडेच होते। हे सगळं आपण काढून घेऊया याच्यात। तुम्हाला आणखीन तिखट हवा असेल तर तुम्ही लाल तिखट यात यूज करू शकता। यात जाईल आता आपली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेते मी थोडंसं, कारण पोह्याचं जे वाटण आहे ते घातलेलं आहे। आणि थोड्या प्रमाणात मेथी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत। अगोदर याला मी मिक्स करून घेते मेथीला। आणि यात थोडंसं पाणी टाकणार आहे। राहिलेली पण मेथी मी लगेच मिक्स करून घेते आणि याचं मस्त मिश्रण। तर हे मी मळून ठेवलेलं आहे, जास्त पातळ मळलेलं नाही, कारण आपल्याला तेलामध्ये सोडायला इझी जाईल त्यामुळे। तर एका साईडला मी आता याला 10 मिनिटं भिजत ठेवते आणि साईडलाच तेल गरम करायला ठेवते लगेचच। चला तर मग इथे मी एक कढई ठेवलेली आहे, तेल गरम करायला पण ठेवलेलं आहे। तेल आय थिंक गरम पण झालेलं आहे आपलं, बघू थोडंसं टाकून बघते मी अगोदर। थोडीशी तेल आपलं छान असं मस्त गरम झालेलं आहे। मेथीचं प्रमाण मी इथं जास्त यूज केलेलं आहे पिठापेक्षा, कारण मुलांसाठी पण ते चांगलं आहे। तर आता मी याचे पकोडे बनवून टाकते। पकोडे म्हणजे काय, असे जास्त मी पातळ केलेलं नाही, एकदम घट्ट मध्येच केलेलं आहे। तर इथे मी छोटे हे असे बनवून टाकते।
तुम्ही कसाही शेप द्या याला, चालेल. तर असंच मी गोल गोल बनवून सगळे यूज करणार आहे. गॅस फ्लेम जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही, मीडियम ठेवलेला आहे. एकदम मस्त टेस्टी आणि कुरकुरीत बनतात. जास्त फ्लेम लहान ठेवलात तर लवकर भाजणार नाही आणि तेलकट होतील, आणि जास्त मोठं केलं तर करपून जातील, आतमध्ये शिजणार नाही व्यवस्थित. त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवलेला आहे याचा मी. तर अशा पद्धतीने आपले हे फ्राय होतात. हलकंसं थोडंसं फ्राय झाल्यानंतरच याला असं एका झारीच्या साहाय्याने परतून घ्यायचं आहे, नाहीतर हे चिटकून जातील. त्यामुळं थोडंसं फ्राय होऊ द्या, खालची बाजू थोडी अशी नरम किंवा त्यात थोडंसं कच्चेपणा दूर झाल्यानंतर तरच याला फ्राय करा. तर याचा फ्लेम आता मी मोठा केलेला आहे आणि याला छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करणार आहे. तर आपले हे मेथीचे जे आपण बनवलेले आहोत पकोडे, ते हलके गोल्डन कलरचे झालेले आहेत. जास्त तुम्हाला जर गोल्डन कलर बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पण बनवू शकता. मी अशातच काढून घेते. बघा एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. हे सगळे मी आता प्लेटमध्ये काढून घेते. खायला पण खूप टेस्टी लागतात. राहिलेले बाकीचे पण मी अशाच पद्धतीने बनवणार आहे. हे पण मी आता यात घालते. तुम्ही आकार कसाही द्या, चपटा द्या किंवा अजून कसा द्या. तुम्हाला गोल द्यायचा असेल तर गोल द्या, काही हरकत नाही. चला तर मग बनवून पहा अशा पद्धतीने मेथीचे पकोडे. आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. बघा एकदम क्रिस्पी पण आलेला आहे यात, तर बनवून बघा. चला मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.